नमस्कार. नमस्कार. आपण कुठून आल्या? मी ज्ञानेश जांबे. माझं गाव वाकीरायपूर, भातकुली तालुका, जिल्हा अमरावती. आणि तुमच्या तुरीची माहिती आम्ही व्हिडिओमध्ये पाहिली. आणि नंतर मग आमचे कोळसकर मित्र आहेत, त्यांना म्हटलं आपण अशी अशी तूर आहे आणि ते आपण त्यांच्याकडे पाहायला जाऊ. तर मग त्या निमित्तानं आम्ही तुमच्याकडे पाहायला आलो. आणि इथं आल्यानंतर आम्हाला खरोखर काहीतरी असं वेगळं तुरीचे वैशिष्ट्य आढळले. यामध्ये हे तूर कॉमन आपल्या ज्या प्रचलित जाती आहे त्या पद्धतीचे त्याच्यातले दाण्याची साईज आहे, दाणा आहे त्याच्यापेक्षा, आणि याच्यात मररोगाचं प्रमाण अतिशय नसल्यासारखं म्हणजे नाहीच आहे. आणि ह्या ज्या आणि 10 फूट अंतर, आता हे मॅनेजमेंटचा भाग आहे, आपलं अंतर कमी जास्त आपल्याला करावं लागेल. 10 फूट कमीच पडते. हो, 10 फूट वर पाहिजे. तर अशा पद्धतीनं आम्हाला सर्व हे इथं आढळलं. आम्ही सगळे शेत तुमचे पाहिले आणि सर्व शेताच्या पोतानुसार थोडाफार बदल असेल, परंतु उत्कृष्ट असं हे वाण आहे तुमचं. सुयान 17 आणि तुम्ही स्वतः मेहनत घेतली आहे, त्यामुळे तुम्हाला त्या तुरीची पूर्ण जाणकारी आहे, शेतकऱ्याची जाणीव आहे. तुम्ही स्वतः शेतकरी आहे, शेतीतच जास्त उत्पादन घेऊन आपला उदरनिर्वाह त्यांच्या भरोसावर करता. त्याच्यामध्ये फसवणुकीचा कुठलाही भाग तुमच्यापासून आम्हाला वाटला नाही. आणि स्वतःचं तुम्ही नियोजन आहे त्या कृषीचा, याच्यातलं तुम्हाला नॉलेज आहे, तुमचं कृषी केंद्र आहे, त्याप्रमाणे तुम्ही फवाऱ्याचं नियोजन करतात. आम्ही त्या गोष्टी जाणून आहे की एखादं प्रोडक्ट विकासाठी, एखादं काही गटासाठी एवढ्या मोठ्या तुरीत कोणत्याही कंपनीवाला आहे ते घुसते, आपलं प्रोडक्टचं नाव करते, तसं काही नसते. तुम्ही सांगितलं जाय की बाबा हे लहानपणापासून त्याचं व्यवस्थित संगोपन ह्या त्या सगळ्या गोष्टी तण नियोजनापासून तर. आणि ह्या 10 फुटात तुम्ही कोणतं पीक घेतलं होतं? सोयाबीन फुले संगम. आंतरपीक. आता फुले संगम ही व्हेरायटी जी आहे ते जास्त ड्युरेशनची आहे, वाढणारी आहे, त्यामुळे त्या सोयाबीनला तुमच्या तुरीला काही त्याच्यापासून अडथळा तयार झाला काय? काहीच नाही झाला. त्यानंतर दिवाळीपर्यंत तूर प्रोग्रेस होती. हो. आणि तुम्ही दिवाळीनंतर मग याची विशेष व्यवस्था काय कसं केलं? बस काही नाही, एकदा पंजी सांगू शकता. एकदा पंजी केली, कल्टिवेटर, आणि एकदा पाणी दिलं, एक खत दिलं. नंतर खत कोणतं दिलं? हे 013 20 म्हणजे 25 किलो टोकन यंत्रानं. आणि याच्यात 2दा फवारणी केली, एवढाच खर्च यायला, अजिबात खर्च नाही. 2दा फवारणी कोणती याची? हे आता तुरीवर प्रमुख जर अडचणी येते आपल्याला, जेव्हा सोयाबीन निघते त्यावेळेसच त्या पिरियड मध्ये अमरवेलासाठी काही उपाययोजना करावी लागली तुम्हाला? माझा संशोधित फॉर्म्युला आहे, तो केला मी अमर, पण माझ्या क्षेत्रात आहेत नाही तुमच्या टाकतो. आणि त्या फॉर्म्युलाचा साथ करायला इतर लोकांना, आमच्या फायदा होते. आणि दुसरा विषय असा आहे की जेव्हा शेंडे अळी आली, म्हणजे पाणी गुंडारणारी अळी आली, तर त्याच्यासाठी तुम्ही काही? त्याच्यासाठी मी प्रोपेक्स सुपर मारलं, एक फंगीसाइड घेतलं, एक ते मायक्रोन्यूट्रन घेतलं, एवढंच मारलं बस. आणि त्याने कव्हर केलं दिवाळीच्या पूर्वी. आणि ह्या शेतात तुम्ही किती वर्षापासून सतत तूर घेता? कंटिन्यू समजा 3-4 वर्षापासून चालू आहे. इथे पहिले आधी हरभरा त्यांना घेत होतो मी. 3-4 वर्ष झाले. उधळीचं, झाडाचं, मराचं प्रमाण हा कुठलाच तुमच्या याच्यात भाग दिसून नाही. बाकीच्या शेतातनी कंटिन्यू 25-30 तुरच आहे, कोरडू. तिथं पण माझी तूर अशीच आहे, ह्याच क्वालिटीची आहे. हे तुरीचं वैशिष्ट्य म्हणजे सोंगाच्या वेळेस आली तर हिरवीच राहते, वैशिष्ट्य आहे. इथे क्लोरोफिल खूप आहे. मागच्या वर्षी मी सोंगल्यावर अशी तुरीचं फळझाड घेतलाय, तुरीचं बिगर पाण्यानं. यावर्षी मी पाणी देऊन परत फवारणी करून उत्पन्न घेतो उन्हाळ्यात याच तुरीचं. आणि त्याच्यानंतर अळी नियंत्रण किंवा इतर गोष्टीसाठी तुम्ही जे नियोजन केलेलं आहे योग्य, जे तुम्हाला वेळेवर वाटलं, थोडक्यात सांगा ते काय? काहीच नाही. एकदा मी आता 22-23 नोव्हेंबरला फ्लोरिंगसाठी मी जेव्हा 20% तूर फ्लोरिंग असते तेव्हा मी याच्यामध्ये इमेमॅक्टिंग घेतलं, एक PGR घेतलं आणि 1261 घेतलं, आणि बस एवढंच घेतलं. एक माझ्या जवळचा फॉर्म्युला टाकला, जो स्वतः बनवला फॉर्म्युला मी मारत असतो, ते मारलं. आता यावर्षी थोडंसं लो टेम्परेचर होतं, त्याच्या व्यतिरिक्त कुठला काही संकट मोठं आलं नाही. पण मागल्या वर्षी अवकाळी पाऊस आल्यामुळे तुरीचा पूर्ण बार, आता तूर अशा पेंड्या जमा झाल्या होत्या, त्याच्यात तुम्ही कसं, तुम्हाला मग नुकसान झालं काय? नाही, उत्पादन सारखंच झालं. त्यासाठी माझं चॅलेंज आहे. मागच्या वर्षी पूर्ण महाराष्ट्रातल्या तुरी लोडल्या झोपल्या, तर नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं. कास्तकारांना 4-5 फवारणी करावी लागली. मी फक्त 3 फवारणी तूर घेतली एकरी 12 किलो या शेतामध्ये. माझी व्हिडिओ तुम्ही पाहू शकता युट्यूबवर. पूर्ण तूर स्टँड आहे. ही तूर पूर्ण लोडत नाही. फुलावर होती तेव्हा गच्च फुलावर तरी लोडली नाही. आणि हे ज्या तुरीचे रंग आहे परिपक्व झाल्यानंतर, हार्वेस्टिंग झाल्यानंतर, तो कोणता कलर आहे? बस लाल. आणि मार्केटमध्ये आपल्या खूप चांगला भाव. बस मारुती जे असते असेच तुरी सगळे भाव आहेत. दाण्याची साईज थोडी बोल्ड येते काय? बोल्ड नाही, मिडियम येते आपली मारुती सारखी सेम क्वालिटी ती.
आणि आता जे सध्याच्या परिस्थितीत तूर आहे, 1 मिनिट, आता हे तुम्ही तूर पाहतच आहे इथे. तर आता ही माझी हाईट आहे 6 फूट आणि तुरीची जवळपास हाईट तुमची झाली असेल 11 फूट. कारण की त्याचं हे लोडले 11 फूटच माणूस हळवा झोपला तोच पॅक करू शकते. म्हणजे 6 फूट उंच असून 6 फूट बाहेर, म्हणजे 10 फुटाचं अंतर त्यानं पूर्ण असं पॅक करून ठेवलेलं आहे. यावर लिव्हची मार लागला मला हो. तर यावर्षी तुमच्या अनुभवातून अतिशोक्ती न करता आपल्याला असं, माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो की बाबा कमीत कमी याच्यात 12 क्विंटल उत्पादन व्हायला पाहिजे. बरोबर पाहिजे. तर तुम्हाला यावर्षी किती व्हायला पाहिजे? तुमचे काय 12च्या वर किती व्हायला पाहिजे? 12-15च्या वर माझा आवडत आहे. कारण मागच्या वर्षी उत्पन्न झालं, म्हणजे वातावरण खराब होतं, पाऊस आला आणि अशा वातावरणात फुलगड झाली काही ना काही, पण माझी झाली नाही. शेतमालाचे भाव कमी होत चालले, तर आपल्याला 2 क्विंटल जर उत्पादन वाढलं तर आपण त्या बरोबरी साधू शकतो. कारण की शेतमालाचे भाव हे आपल्या हाती नसल्यामुळे तर आपल्याला शेतकरी या नात्यानं आपल्याला 2 क्विंटल उत्पादन जास्त व्हावं की जेणेकरून आपला खर्च लागणारा निघेल. शेतमालाचे भाव आवश्यकच आहे, शेतमालाला भाव पाहिजेच, त्याच्याबद्दल आपलं काही दुमत नाही. पण आता आपण ते हाती नाही आणि आपण सरकारच्या धोरणावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे मग 2 क्विंटल एक्स्ट्रा उत्पादन निघाला, तो येणारा खर्च आपल्यापाशी निघून जाते आणि 2 पैसे आपल्यापाशी उरतात. तुमचं यावर काय मत आहे खोडसकर भाऊ? आहे ना, उत्पन्न कधी आपण आता भाव आपल्या हाती नसल्यामुळे आपण काही करू शकत नाही. पण उत्पन्न जर वाढलं तर आपला तेवढा खर्च निघून जाते. पण त्यांना एक मी सांगतो, या तुरीला खर्च काहीच नाही. याला खत दिलं नाही ते चालते, माझा दावा आहे. खत नाही दिलं तर चालते, काही गरज नाही खत द्यायची. आणि तुमची छाटणीचा खर्च बचावते, एक बियाण्याचा खर्च बचावते. तुम्ही जनरली 5 किलो लावता, हे 3 किलो 2-2.25 किलो एकरी लावली आहे मी, पाहू शकतो. पूर्ण टोटल शेतात मी 12 किलो तूर लावली आहे. आपला खर्च कमी झाला, बचाव झाली, म्हणजे झाड प्रोग्रेस होते, मोठं होते, बी कमी केलं तर चालते. झालं, जेवढा मोठा सवा गेला तेवढा तुमच्या फायद्याचा राहील. माझ्यापेक्षा मी 20 क्विंटल माझा टार्गेट आहे. 2-3 वर्षात मी कव्हर करतो 20 क्विंटल. त्याच्यात वेगळं काय करायचं आहे तुम्हाला मग 20 ते क्विंटल? मी करेन ना माझे प्रयोग, ते आल्यानंतर आपण सांगतो मी पाहू. तुम्हाला. पण आता हे जे आता आतापर्यंत 12-15च्या वर जाऊ शकतो. आतापर्यंत हे जे प्रयोग आहे हे तुमच्या बच्चा आम्ही बियाणं नेलं, लावलं आणि या पद्धतीनं जर आम्ही सगळं केलं तर आम्ही त्या तुमच्यापर्यंत येऊ शकतो, अशी बरोबर. याला काही हरकत नाही. माझ्या मार्गदर्शन केले तर तुमची तूर अशी आता आम्ही राहील ज्या माझ्या. भागात राहतो तो खारपान पट्टा आहे, तुरीसाठी प्रसिद्ध आहे. फक्त आम्ही बेडरोग- मर रोगामुळे डिस्टर्ब आहे. नाही तो मी त्या ह्या बियाण्यामुळे ते आम्हाला त्या गोष्टीवर आळा बसू शकते काय? 100%. हो तुम्हाला 4 क्विंटल पिकन, तुम्हाला तिथे 8 क्विंटल तूर पिकन. हो. तुमची जे बेडवर लावायची मरणार नाही, तुम्हाला दिसते कुठंच माहिती तूर मेल नाही. मी तुम्हाला माझ्या 26 एकरामध्ये एक जर झाड दाखवा मेलेलं त्या व्हेरायटीचं, माझं तुम्हाला 1000 रुपये बक्षीस मी एका झाडाचं देतो. एवढी मी कॉन्फिडन्स म्हणजे सांगतो, एवढं मला कॉन्फिडन्स आहे. चांगला आहे, म्हणजे त्या जातीतच गुणधर्म तसे आहे. आणि हे जी जात आहे, आपण गोळेराव सर आपल्याला सांगत आहे, हे सुयान 17 तूर वाहन आहे. त्यांनी स्वतःच रिसर्च केलेलं आहे, निवडक वाहन तयार केलेलं आहे आणि त्या जातीची काळजी घेऊन त्यांनी हे 7-8 वर्षापासून त्यांच्या सतत प्रयत्नातून हे वाहन विकसित झालेलं आहे. आणि हे शेतकऱ्यासाठी उत्तम आहे, वरदान आहे आणि वरदान आहे. आणि या गोष्टीला खरोखर आम्ही आता एक पावतीच आम्ही डोळ्यानं पाहिल्यामुळे तुम्हाला देऊ शकतो. आणि शेतकऱ्याची फसवणूक करतात, काही कंपनी फसवणूक करू शकतात, पण आपण पाहून घ्यायचं. आपल्या शेतात, पूर्ण शेतात न पेरता आपण जिथं आपली व्यवस्था होऊ शकते तिथं एखाद्या एकराचं बियाणं लावून आपण पुढल्या वर्षी त्यांच्यापासून मग 20 एकराचं न्या, त्यात काहीच हे नाही. पण आपण आपल्या परीनं आपण त्याची संगोपन करायचं आणि ह्या बियाण्याचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे आणि तुरीचं उत्पादन वाढवायचं आपली आहे, आर्थिक परिस्थिती वाढवायची आहे. हेच माझा उद्देश आहे. हो. आणि काही तुम्हाला दाणे. आणि ह्या याच्यामध्ये खास गोष्टी म्हणजे प्रत्येक शेंग 98% शेंग 4 दाण्याची आहे, पाहू शकता तुम्ही. क्वचित 5 दाणे आहे. त्याच्यामुळे काय होते, इतर व्हरायटी 3 दाणे येते. हो. इथं